भारतीय जनता पक्षाचे 11 उमेदवार आतापर्यंत बिनविरोध विजयी झालेत। मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाचे 11 जागांवर खरतर या पक्षाचा विजय आता पाहायला मिळतोय। कल्याण, डोंबिवली, धुळे, पनवेल, भिवंडीत भारतीय जनता पक्षाचा विजय निश्चित झालाय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिद्धिविनायकाच्या चरणी लीन झालेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतले। नववर्षाच्या निमित्तानं मुख्यमंत्र्यांनी गणपती बाप्पाचं दर्शन घेतलंय। सरत्या वर्षामध्ये सोने आणि चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालंय। आतापर्यंत सोन्याचा दर हा 1,40,000च्या घरात आहे, तर चांदीचा दर हा 2,50,000पर्यंत गेल्याचं ग्राहकांनी अनुभवलंय। मात्र नवीन वर्षाच्या सुरुवातीला सोन्याच्या दरात गेल्या 3 दिवसात तब्बल 7,000 रुपयांची तर चांदीच्या दरात 19,000 रुपयांची घसरण झाली आहे। त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठं आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। एकीकडे सोन्याच्या दरात घसरण झाली असली तरी ही घसरण तात्पुरती असल्याचं मत सोने व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय। आगामी काळात सोन्याचे दर हे 1,50,000 तर चांदीचे दर हे 3 लाखांपर्यंत जाण्याची शक्यता देखील सोने व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे। या संदर्भात सोने व्यापारी आणि ग्राहकांशी संवाद साधलाय लोकशाहीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। सोने व्यापारी आहेत आकाश बंगाळे, ते आपल्यासोबत जुडलेत। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार? 2025 मध्ये सोनं आणि चांदीच्या दरात मोठा उच्चांक गाठल्याचं पाहायला मिळालं होतं, मात्र 2026 लागलेला आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच 3 दिवसामध्ये 7,000 रुपयाची तर सोन्यामध्ये तर चांदीमध्ये 19,000 रुपयाची घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय। हो, 3 दिवसात आपण पाहिलं तर सोन्याचे भाव हे जवळजवळ 7,000 रुपयाने कमी झाले आणि चांदीचे भावही 20,000 रुपयाने कमी झाले। कुठेतरी सोन्याचे भाव वाढायचे कारण जागतिक युद्धजन्य परिस्थिती, जिओ पॉलिटिकल टेन्शन, सेंट्रल बँक बाईंग, हे 2025चं जे वर्ष होतं हे फक्त अपसाईडचं वर्ष होतं, कारण की 80,000 रुपये भाव होता 2024मध्ये। 25चा भाव 1,35,000पर्यंत क्लोज झाला आणि डिसेंबर महिन्याची करेक्शन आलं आहे सोन्या चांदीमध्ये, हे फक्त तात्पुरती ते घसरण आहे, कारण की लॉंग टर्ममध्ये सोन्या चांदीचे भाव उलटं अजून वाढायची शक्यता आहे। 2026च्या एंडमध्ये सोन्याचे भाव 1.5 लाखच्या वरती जायची शक्यता आहे। नागपूरमधून खास सोने खरेदी करण्यासाठी आलेली आहे आणि त्यात ही आनंदाची बातमी मिळाली। कधीतरी वाटत होतं की सोन्याचा भाव एवढा वाढत आहे, हा एक बबल, खूप मोठा बबल झालेला आहे, हा कधीतरी फुटावा आणि अगदीच नवीन वर्षी हा बबल फुटलेला आहे, त्यामुळे खूप आनंद झालेला आहे। सोन्याच्या व चांदीच्या दरात अजून घसरण व्हावी अशी देखील अपेक्षा ग्राहकांनी या ठिकाणी व्यक्त केली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।